नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कम्युनिटी हेल्थमध्ये बघणार आहोत राष्ट्रीय आरोग्य अभियान. जेएनएम फर्स्ट इयर आणि एएनएमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. हे मागच्या पेपरमध्ये आलेला क्वेश्चन आहे, 5 मार्कासाठी विचारले गेले आहे. चला बघूया, सुरुवात करू याच्या टॉपिकला. डिटेल्स अबाउट NHM. NHMचं फुल फॉर्म आहे नॅशनल हेल्थ मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान. चला सुरुवात करूया. अंतर्गत समुदाय आरोग्य परिचर्या, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM भारत सरकारद्वारे चालवले जाणारे एक महत्त्वाचे कार्यक्रम आहे, ज्याचा उद्देश ग्रामीण आणि शहरी भारतातील लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवणे आहे. या कार्यक्रमाअंतर्गत समुदाय आरोग्य परिचर्या एक अविभाज्य भाग आहे. समुदाय आरोग्य परिचर्या, कम्युनिटी हेल्थ नर्स, या HNMच्या अंमलबजावणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. चला तर त्या भूमिका बघूया. समुदाय आरोग्य परिचर्या म्हणजे काय? समुदाय आरोग्य परिचर्या म्हणजे समुदायाच्या आरोग्याची काळजी घेणे. यात व्यक्ती, कुटुंब आणि संपूर्ण समाजाच्या आरोग्याचा समावेश असतो. समुदाय आरोग्य परिचारिका या समुदायात जाऊन लोकांना आरोग्य शिक्षण देतात, प्रतिबंधात्मक उपाययोजना करतात आणि आजारी व्यक्तींना मदत करतात. तर समुदाय म्हणजे सामाजिक आरोग्य परिचर्या. त्या काय करतात? सामाजिक आरोग्याची काळजी घेतात. व्यक्ती, कुटुंब आणि संपूर्ण समाजाच्या आरोग्याचा यात समावेश येतो. सामाजिक आरोग्य परिचारिका या समुदायात जाऊन म्हणजे समाजात जाऊन आरोग्य शिक्षण देतात, प्रतिबंधात्मक उपाययोजना करतात आणि आजारी व्यक्तींना मदत करतात. NHM मध्ये समुदाय आरोग्य परिचर्येच्या भूमिका. NHM अंतर्गत समुदाय आरोग्य परिचर्येची भूमिका खालीलप्रमाणे असते. चला बघूया. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे. समुदाय आरोग्य परिचारिका घरोघरी जाऊन लोकांच्या आरोग्याची माहिती गोळा करतात. यामध्ये कुटुंबातील सदस्यांची संख्या, त्यांची आरोग्य स्थिती, लसीकरण इत्यादी माहितीचा समावेश असतो. तर घरोघरी जाऊन सामाजिक आरोग्य परिचर्या घरोघरी जाऊन लोकांची आरोग्याची माहिती गोळा करते. त्यात कुटुंबाची सदस्याची संख्या, त्यांची आरोग्य स्थिती, वय इत्यादी, लसीकरण हे सगळं त्यात समावेश असते. नेक्स्ट पॉईंट आहे आरोग्य शिक्षण देणे. परिचारिका लोकांना आरोग्य आणि स्वतःच्या याबद्दल माहिती देतात. आरोग्य शिक्षण देणे. परिचारिका लोकांना आरोग्य आणि स्वतःच्या याबद्दल माहिती देतात. यामध्ये रोग कसे टाळायचे, संतुलित आहार कसा घ्यायचा, पाणी कसं शुद्ध करायचं याबद्दल मार्गदर्शन करतात. लसीकरण करणे. लहान मुलांना आणि गर्भवती महिलांना लसीकरण करणे हे महत्त्वाचे. काय समुदाय आरोग्य परिचारिका करतात म्हणजे लसीकरण का महत्त्वाचं आहे हे त्यांना त्याचं आरोग्य शिक्षण देतात आणि त्यांना समजावून सांगतात. आजारी व्यक्तींना मदत करणे. आजारी व्यक्तींना प्राथमिक उपचार देणे, त्यांना दवाखान्यात पाठवणे आणि त्यांच्या कुटुंबाला मार्गदर्शन करणे हे काम परिचारिका करतात. माता आणि बाल आरोग्य सेवा. गर्भवती महिलांची काळजी घेणे, त्यांना प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर सेवा पुरवणे, नवजात शिशूची काळजी घेणे या सेवा समुदाय आरोग्य परिचारिका पुरवतात. राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये समुदाय आरोग्य परिचारिका सक्रियपणे सहभागी होतात. उदाहरण पोलिओ लसीकरण कार्यक्रम, क्षयरोग कार्यक्रम, नियंत्रण कार्यक्रम इत्यादी. समुदायाला आरोग्याशिवाय जोडणे. लोकांना आरोग्य सेवा कुठे मिळतील, कशा मिळतील याची माहिती देणे आणि त्यांना आरोग्य केंद्राशी जोडणे हे महत्त्वाचे काम परिचारिका करतात. समुदाय आरोग्य परिचारिकेचे महत्त्व बघूया आपण.
समुदाय आरोग्य परिचारिका समुदायातील लोकांना आरोग्य सेवा पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याच्याचमुळे अनेक लोकांच्या जीवनमान सुधारलेले आहे. त्यांच्या कार्यक्रमामुळे बालमृत्यू दर कमी झालेला आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लोकांमध्ये आरोग्याबद्दल जागृती वाढलेली आहे. NHM मुळे समुदाय आरोग्य परिचर्येला चालना. तर NHM मुळे समुदाय आरोग्य परिचर्येला खूप चालना मिळाली आहे. या कार्यक्रमामुळे गावोगावी आरोग्य सेवा पोचल्या आहेत आणि लोकांच्या आरोग्यात सुधारणा झालेली आहे. निष्कर्ष बघूया. समुदाय आरोग्य परिचर्या NHMचा एक महत्त्वाचा भाग आहे. समुदाय आरोग्य परिचारिका समुदायाच्या आरोग्य काळजी घेतात आणि त्यांना आरोग्य सेवा पुरवतात. त्याच्या कार्यक्रमामुळे अनेक लोकांचे जीवनमान सुधारलेले आहे. तर हे झाले आरोग्य अभियानाबद्दल सविस्तर माहिती. एकदा तुम्ही वाचून घ्या. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. काही क्वेश्चन असल्यास मला कमेंट करून सांगा. आणखीन कुठल्या सब्जेक्टवर मराठीत तुम्हाला इझी शब्दात तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मी तुम्हाला एकदा वाचलं तरी तुम्हाला हे समजून जाणार. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा काही क्वेश्चन असल्यास. धन्यवाद मित्रांनो.